जय श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, सपनास किचन आणि डेली व्लॉग्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. स्वादिष्ट रेसिपीज आणि रोजच्या आयुष्यातील खास क्षणांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. आता वाजलेले आहेत 4:45. मी चाललेली आहे वाशी दाना मार्केट, PMC मार्केट, जिथे मी माझ्या मेसचं ऑर्डर म्हणजे जे काही राशन असेल ते मी तिथून भरत आहे. नेहमी आज 15 वर्ष झालं मी काम करते आणि तिथूनच मी राशन भरते. तुम्हाला आता मी दाखवते की मार्केट कसं आहे. तिथं भाजी मार्केट पण आहे, ते तुम्हाला संपूर्ण दाखवते. मी माझ्या रिक्षामध्ये, माझ्या हजबंडची रिक्षा आहे, माझ्या हजबंड रिक्षा ड्रायव्हर आहे. त्यांच्या रिक्षात आम्ही किती सामान मी कसं आणतो आणि मी कशी बसून येते ना, हे सर्व तुम्हाला दाखवते. ओके, प्लीज तुम्ही माझ्या न्यू ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. श्री स्वामी समर्थ. गाडी सुटली, आता मी हायवेला आहे. खूप लांब आहे, खूप. पण काय करायचं, जरा चांगल्या स्वस्त दरात भेटलं म्हणून यावं लागतं इथं. कसं इथे CNG भरले, रस्त्यांची रांग आहे, वेळ खूप झालेला आहे. आणि हे आहेत माझे मिस्टर संचपा. हाय करा. हां, आता आम्ही चाललेलो आहे वाशीला. ठीक आहे, तुम्ही कंटिन्यू राहा. आम्ही वाशीच्या हायवेला आहे, पण प्रचंड ट्रॅफिक आहे, बघू शकता. केव्हापासून आम्ही अडकलेलो आहे तिथे, कधी पोचणार काय माहिती. तिथं येतं पण सामान भरण्यामध्ये पण तिथं वेळ लागतो. पाहू कसं होते. बघा ना, अजिबात ट्रॅफिक संपली. गाडी रिक्षा आमची पुन्हा लागली वाटतं. ठीक आहे, नाही हायवे आहे ना, चालेल. खूप लांब आहे, आम्हाला जायला 3 तास लागतो, यायला 1.5 तास लागतो. ट्रॅफिक वगैरे असतं तर काय लागणार. तर तिथे स्वस्त दरात भेटतं. छान आहे. मी जास्त दिवसमध्ये घेते ना, मला थोडं कमी किमती भेटतं, त्याच्यामुळे ते यावं लागतं. महिन्यातून 2 वेळा येतील. रिक्षा चालवत आहे. मी वाशीच्या ब्रिजवर आहोत. हे ब्रिज आत्ताच बनवलं ना संजपा, ब्रिज. कारण की अगोदर आहे ना, हे पूर्ण ओपन दिसायचं. इथं म्हणजे समुद्र दिसायचा, पण आता नाही दिसणार कारण की मी आत आहे. आणि तुम्हाला बहुतेक माझा आवाज येत नसेल, कारण की इथं गाड्यांचा आणि हवाचा खूप सारा आवाज आहे. गाड्या लवकरच आता आपण पोहोचू. हे बघा, चला मुंबई कृषी उत्पन्न आता आपण याच्यामध्ये एंट्री करत आहोत. तसे मोठमोठे वगैरे मसाले आहेत. दिसत नाही हो रिक्षामध्ये. पूर्णपणे मसाले सर्व काही इथे भेटते. सर्व काही यांचं गोदाम आहे. पुढे शॉप असतं आणि मागे गोदाम. आता आपल्याला जायचे रमेश करून आहे त्यांच्याकडे. रमेश राधाकृष्ण दिसत असेल हे ब्लॉग. काम चालू आहे, आपल्याला तिथे जायचं. ते बघा, रमेश ट्रेंडिंग दिसते. चला, गाडी थांबलेली आहे. आता आपण लिस्ट करूया सामानाची. ओके,
आत गेलो होता. हे बघा कसं आहे सामान सर्व. इथे मार्केट आहे आहेत ना. हा गणेशजी खाली आहे. बरं झालं खाली घेतलं. टेबल थँक्यू. चलो तो अब बात मत करो. वो जो सबको चाय दिया मेरे को नहीं चाय दिया आपने. मैं सामने आते ही पूछता हूँ पहले. अभी नहीं. पहले ही पूछते आते. अभी नहीं. आप टेंशन में रहेंगे. नहीं ठीक है. मैं वो लोग ये कर रहे थे. आप बोले कि देखो कैसा विश्वास है, पैसा गिनने को दिया. अरे वो तुमको नहीं पिलाया, मेरे को पिलाऊं. नहीं पिलाया. मैं आते ही चाय पूछता आपको चाय पियेंगे क्या. हॅलो. हे बघा हे आहे वाशी PMC दाना मार्केट. मेरा मोबाईल हँग हो रहा है. कंटिन्यू व्हिडिओ बनते रहता है ना. किती मोठे बघा. हे आहे आमचे गणी सेठ. बघतो तो का कशी. हे काय मामा देखा. हा मामा तो मेन का. मामा उधर खुश आहे. मेन सेठ तिकडे बसलेत. मेन सेठ तिकडे बसलेले आहेत. आणि हे बघा हे लोक पण खूप चांगले आहेत. आणि आमचे गणी सेठ खूप चांगले आहेत. चांगले स्वस्त दरात मला राशन देतात. चला आता आपण राशन भरूया. कुछ सैंपल है आपके पास. हसो हसो अर्जुन जी हसो. हाँ क्या बात कर रहे हो. किस पे हो. आयो 1500 बिल झालं. हे माझे हजबंड. एवढंच राशन एवढंच नाही आहे, भरपूर आहे. आणि आपल्या इथं घ्यायला गेले तर ते राशन 20-25 हजार रुपयाचं झालं असतं. आता हे आहे 21,540. बघा किती महाग देतात. अशा ठिकाणी एक मीच आहे जी जेवण खूप स्वस्त देते आणि आपलं जेवण एकदम छान असतं. आता बघा हे लोक वर्षानुवर्ष जात नाही गावी. जाते हो आप 3-3 महिने में. संजू तुम्ही कधी जाता. मी वर्षांनी जात आहे. बाई कुठे गाव तुमचं. युपीला. यूपी. अच्छा यूपी आहे. मराठी छान बोलता. हो. चला चांगलं आहे. आप बघितलं 3-3 महिन्यांनी लग्न झालंय ना. लग्न झालं. हा ना. ते बघ बघा किती काजू आहे. हे आपले नळ्या आहेत. आपल्या स्टॉलवर लागतात हे सर्व सामान है ना. मेरे को देख के देना. मेरे को कभी कभी कम गिर जाता है. शक्कर बारीक शक्कर है ना. गुड़ खाया. गुड़ है कि नहीं. खाल्या थोड़ा सा मस्त आहे. फटाफट हे लोकांना कसं लक्षात राहतं काय माहिती एवढं सामान भरायचं. मेरे को जवारी का आटा अच्छा नहीं था. वैसा ही पड़ा है. मैं लाने को ही भूल जाती हूँ. मैं भूल ही जाती हूँ लेके आने को. जान दो अभी वो क्या लेके आएगी. चाय लेके आ रहे हैं. ते बघा या ताई सर्वांना मागे गेल्या दिसत नाही. हा दिखाओ मेरे को. आपलं सामान जाते. हे सेट आहे किती सिंपल आहे बघा. बरोबर हा बरोबर. देने का नहीं कभी भी हे बघा. पूछने का भाई तेरा माल है क्या है बोल.
हाँ उसके देने का जानकारी ले अभी जानकारी नया लेगा है बरोबर ना अभी जैसे नया। कोई भी आदमी आएगा हाँ मेरा दे नहीं जाएगा वो निकल बघा, जाएगा। हे आपलं सामान आहे इसका है बाजूला लोणच्याचा डब्बा, हळद, बोलिए आता मोबाईल चालू करा मी माल भरते मोजून तुम्ही वस्तू मोजून घ्या काय काही असलं तर तुम्ही परत नंतर मला तुम्ही सांगा. बघा एक मीठ, 2 डाळ, 3 4 5 6 माझे मिस्टर, गोण्यामध्ये एक गोणी रेडी, 8 चेंज हो गया चेंज है 2-3 झालं ना 9 अजून एक डाळ, प्रियंका पोनियर घेना 1 किलो रिद्धी सिद्धी 1 किलो खाली राजा आधा दे रे बाबू 22 सर्व सामान आपल्या समोर ते लोक मोजून देतात कारगी होईल करून. माझ्याकडे कडधान्य अजून भरपूर सारे आहेत कारण की मी फक्त भाज्याच वापरलेल्या म्हणून थोड्या थोड्याशाच घेतल्या. अजून खूप आहे. घरी डब्बे फुल भरलेले आहेत. फक्त तरी पण पावसाळ्यात यायला होणार नाही म्हणून त्याच्यासाठी थोडक्याच घेतलेत. ते गणी सेट आहे ते खूप चांगले आहेत हा. गेले 2 गोणी दोन गोणी भरले. और है क्या हो गया बाहर अभी तांदूळ है बाहर 4 गोणी चावल और 50 किलो आटा. तेल के बॉक्स एक गणपति पाव का दो जाओ हो गया. जाए हम. चलो अर्जुन जी बाय आगे बाय बाय. रिद्धी सिद्धी हे बघा इथं 50 किलोची गोणी आहे. तर 50 किलोची गोणी भरताय म्हणजे उचलताना प्रॉब्लेम होईल म्हणून 25-25 किलोचे 2 गोण्या. आणि हे बारका सेट आहे. बिचारांना खूप म्हणजे खूप काम असतं. अजून आपले तेलाचे बॉक्स यायचे आहेत. 4 गोणी तांदूळ. किती सिंपल वाटत बघा बिचारे. हा सर्व यांचा गोदाम. हां कसं लोड हळू गाडी यायची बाहेर. आता सामानाचा लोड येईल. आता मी तुम्हाला थोड्या वेळात दाखवते. गाडी जेव्हा फुल भरेल ना तेव्हा. पीठ राहिले ना. 2 तेलाचे डबे, मीठ आपलं लोणचं एवढे बघा. ह्या कल्या म्हणजे गोण्या एवढे. इथे गोणी आहे 4 गोणी तांदूळ, 50 किलो आटा, 30 किलो तेल, 30 लिटर लोणचं 5 किलो. बाकी एकूण 300 किलो असतं आमचं सामान. आणि प्लस आता भाज्या घ्यायच्या. हे बघा. ओह हाय बोला. हां दीपक कापडणे. ठीक आहे. थांबा गाडी लावायची. आता मला इथं पाय देऊन बसावं लागेल कारण की आता बघा एवढ्या अडचणीत अजून तर भाज्या यायच्या आहेत. अजून भाज्या यायच्या आहेत. ठीक आहे. आता भाजी मार्केट दाखवते तुम्हाला. आलो आम्ही. आता पुढे बघा हो. आता हे बघा पटकन झालं ह्यावेळेस बाबा कारण की गर्दी नव्हती. म्हणजे इतकी गर्दी असते ना तरी काही नाही. मला ते लगेच देतात. आपल्याला लगेच गेल्या गेल्या भरतात पण दुसरे म्हणजे ते सामान वगैरे पटकन निघतात. हां थोडं भरायला वेळ लागतो कारण की अजून लोकांचे पण असतात ना. ठीक आहे. आता तुम्हाला मी भाजी मार्केट दाखवते. हे भाज्यांचं आहे.
सर्व हा बघा रस्त्यावर असतात पण चांगले असतात फ्लावर. हे बघा बायका बिचारे सकाळपासून कामाला आलेले असतात सकाळपासून. ओ पुढे कुठे चाललेत? लावा ना, भाज्या नाही घ्यायच्यात का? ताई ताई लई दिवसाने भेंडी येतात. गाजर घ्या, दोडका घ्या. काय गाजर दोडका या. आज एवढंच गाजर तोडका. बोला ना. या ना ताई इकडे या. शंभर गेली हो माझी. वांग कालच बनवले. वांगे कालच बनवलेले आहे का? कवळे आहेत का? ताई गाजर घे. काय काय इंस्टाला व्हिडिओ टाकायचा का काय बनवून? इकडे या तुम्ही, इकडे या पहिलं. 30ला अर्धा आहे. शेवगा. भाज्या नाही दिसत आहे आज. भाज्या काही दिसत नाहीये. या ना ताई इकडे या. अलीकडे या पण इथं या. इथं या तुम्ही. इकडे या. आता काय करू? हा कवळी आहे का पण? ताई गाजर किती? हे बघा आले ना इकडं की हे लोक ताई 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 चालूच होऊन जातं लोकांचं. हा ताई दोडका नको ना. दोडका लो चांगला आहे दोडका. अहो ते दोडका ना. गाजर काय कवळी आहे का पण? गाजर घ्या. बघा तर आज कमी दिसते भाजी. थांबा बोला. पहिलं ताई 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 ताई. लई दिवसांनी पण भाजी दिसतच नाही ना मला. थांबा जरा बघू दे. गाजर घे ना. गाजर काय करू घेऊन? घे ना, एवढेच राहिले. एवढं काय करू? घे ना. 25 रुपये किलो लावतो. किती देऊ ताई? कसे बघू? कवळी आहेत का पण? कशी आहे भेंडी? आ 70 द्या. गाजर घे ना. आता वांगे तिथून घेईल. आता भेंडी तुमच्याकडून. आणि तुम गाजर घ्या ना. दोडका गाजर घ्या. द्या. गाजर द्या. 2 किलो द्या. सगळेच घ्या ना. तर सगळं काय करू मी? राहिलेतच किती? आपण करू काय? खायचे. हा शेवगा आहेत का बरं? ताई दोडका घे. दोडक्याची लय कमी भाजी होते. दोडका चांगला आहे ताई. घ्या ना. दोन किलो द्या. ताई हे 2 किलो. हे 2 किलो. एवढे बी घ्या ना. काय किती राहिलेत? आहेच किती गाजर अजून घ्या तेवढं. काय करू गाजरचं? आता काय पुलाव बिलावची काय ऑर्डर नाहीये. असतात. संपली ऑर्डर. हे घ्या ना. पुलावची संपली. होय दोडका देऊ का? दोडका नको ना बाई. दोडका करू काय त्याचं? दोडक्याला सिरला तर एवढा थोडका होऊन जातो तो. गाजर आ! घ्या. एवढं नको दादा. घ्या घ्या आता थोडंच राहिले. एवढं काय करू त्या गाजरला? काय लोणचं बनवा. हा लोणचं बनवायला वेळ कोण आलाय? घ्या आता एवढंच राहिले. काही घ्या. आज भाज्या का नाही दिसत आहे? काय घ्या. लय महाग ना. आणि मला घ्यायचंच नव्हतं. कसे आहेत? किलो 2 किलोच द्या. हा द्या लवकर. चांगले द्या. वांगे खराब नका देऊ. 2 किलो. कांदे कसे दादा? किती? 100चे 5 किलो 20 रुपये. घे कांदे एकदा. हे 5 किलो आहे का? हा. आणि बटाटे? बटा एकच भाव. आज काय एवढ्या भाज्या नाही आहेत.
कमी आहेत, खूप सारे कमी भाज्या आहेत. तोचे भाव 100चे 5 किलो कांदे द्या. बटाटे आहेत का चांगले? पण घरात आहे म्हणा तसे. कांदे लागतात. कांदे द्या चला 5 किलो. 5 गाडीत लय सामान आहे हो गाडीत. नाही आपण आता वाजलेले आहे 7. बघू कधी पोचतो. कधी ट्रॅफिक नाही भेटला तर लवकर पोचतो. परत उद्याची तयारी. मेस नॉनव्हेज पण बनवावं लागेल उद्या. आज नव्हतं नॉनव्हेज बनवलेलं. खूप सारे कस्टमर रिटर्न गेले. त्यानंतर पुरणपोळीची ऑर्डर आहे संध्याकाळी 1.25 किलो पुरणपोळी. 7 वाजता बरोबर त्या लोकांना द्यायचं. देवीचं आणि खंडेरायाचं सवाशिनी आहे. ठीक आहे, घरी पोहोचल्यावर. का तुमचे किती झाले? 40. लेकिन नरम है मेरे भाई. लिंबा कशी है बाबा? कितने? हाँ 40. 10 का वाटा द्या. 40 रुपयाचे वांगे. कुठे वांगे? भेंडे तिथं. हाँ रुको जरा. भैया एक गड्ढे देखा जाओ. ये दो ही वाटा दो. बहुत छोटा छोटा है भाई. माल बहुत अच्छा है भाभी. ऐसे देखो सब गाँव के नींबू है. मत तोड़ो. अरे बाबा बक्कल. यही दो. तो आप कैसे हो? एक दिन का नाही डेली रहा दे. तुमचे 40 दिले. द्या त्यांना द्या. हां घ्यायचं ते काय म्हणूनच वाटले. बाई एवढं लिंब करायचे काय? निघता. हा चांगलं आहे पण निघता निघेणारच. आम बहुत नरम है भैया. देखने में दिखाओ. बघा चांगले आहेत का आंबे? जहाँ आगे बोलेगा इधर तो नहीं अच्छा लगता. तो बेचा अभी 100 में 3 किलो आपका. विचार बघा केवढ्याला देते. कितीला देते? खा के अभी देखने को टाइम नहीं. चुन के ही मत निकालो. चलो जान दो. जो वही तो कह रहा दशहरी हरा भी लाल है. खट्टा है भैया. आंबट ढस आहे तुमचे. लिंबू नाही आंबा. बघा आता किती झाले तुमचे. हाय मिळून आहे ना. काय दिलं हो तुम्ही मला? गाजरची 90. स्वामी एवढे. 4 किलो आहे तर 90 लावले. पण ते 4 किलो करू काय मी? खायचं काय होत नाही. राहू द्या. स्वामींकडे जायचा का अक्कलकोटला? हा स्वामी मठात जाणार आहे. कोणतं मठ? कुठे? नवरा कुठे गेला माझा? आहे तुमचा नाव हो इकडे या ना. कोल्हापूरला. किती घेतले भेंडी? 90 रुपये द्यायचे ना तुम्हाला. 3 किलो घेतले? नाही 2 किलो भेंडी घेतली तरी 70ची. मी गाजर दिले 4 किलो त्यांना 90 घेतले. किती बिचाऱ्यांचं हे असतं. त्यात BMC आली ना तेही त्यांचं हटून टाकतं सर्व. तोंडली कशी आहे रे बाबा? ए पोरा तोंडली कशी आहे? शिमला
भाज्याचं लागलं. हे बघा तसं मार्केट आहे. भाज्या बरोबर नाही. ते बघा तिथे कोबी आहे त्याच्याकडे. हा कोबी सगळे घेऊन टाका. कोबी आहे कोबी आहे, पालक आहे. पुढे कुठंच नाही कोबी. कैसा दिया कोबी? हे फ्रूटचं मार्केट आहे. आतमध्ये भरपूर मोठं मार्केट आहे, पण हे आपलं छोटंसं थोडंसं कमी स्वस्तात. कधी काही फिकं असतं तर कधी थोडंसं खराब पण असतं वस्तू. हे सर्व आहेत. तरी पण आज भाज्यांचं मार्केटच नव्हतं, कारण की महाग आहेत बोलतात. हे बघा कसे फळ आहेत बघा, किती लोक येतात घ्यायला. बघा फ्रूट्स दाखवतात एक आपल्याला, पण आतमध्ये यांचं खरंच खूप खराब असतं. आणि हे बघा दिसतंय, चांगले चांगले घरातले लोक येतात इथे घ्यायसाठी. बघा आहे ना. आज भाज्या नाही भेटल्या मला, एवढं सामान भेटलं नाही. तर मी एकूण श्री स्वामी समर्थ जस्ट आता मी आलेली आहे. आता वाजले 8:45. आता चहा घेतला, फ्रेश झाली, मुलीने नाश्ता आणला. नाश्ता करायचा आहे मला. हे बघा मागे इतकं सामान आहे. जास्त काही व्हिडिओ काढता नाही आला मला. मी सांगितलं ना पहिल्यांदा आहे म्हणून थोडी लाज वाटत होती, पण मी प्रयत्न केला आहे. जर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला तर नक्की शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब हे करायला विसरू नका. ठीक आहे. शिवरात्री.